नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कटामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचे आता जे वारं सुरू आहे, 15 तारखेला मतदान आहे. अवघे 8 दिवस बाकी आहे. पुढच्या गुरुवारी मतदान, शुक्रवारी निकाल, असं साधारण परिस्थिती आहे. आताच्या परिस्थितीमध्ये आपण जे तिथले उमेदवार आहेत प्रामुख्याने त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. आता माझ्यासोबत आहेत नारायण सदाशिव बहिरवडे. नारायणजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नारायण बहिरवडे हे सलग 3 टर्म नगरसेवक, 1997, 2002, 2012 असे 3 टर्म ते नगरसेवक होते. एकदा पराभव झाला. या शहरातले जे जायंट किलर समजले जातात त्याच्यामध्ये त्यांचा नामोल्लेख होतो. त्याचे कारण आजमबाई पानसरे यांचा सुद्धा त्यांनी पराभव केला होता. रामनगर वगैरे तो मला रामनगरचा आणि काँग्रेस, सुरुवातीपासून काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी, असा त्यांचा तो सगळा प्रवास आहे. आता राष्ट्रवादीच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 ड मधून ते उमेदवार आहेत. मला नारायण शेठ पहिले सर, तुमच्या पॅनलमध्ये मारुती गणपत जाधव, ऍडव्होकेट मयुरी निलेश साने आणि सौ सत्यभामा संजय नेवाळे आणि स्वतः नारायण बहिरवडे. अजित पवारांनी तुम्हाला उमेदवारी दिली, तुम्ही आता निवडून येणार कसं? आता तुमची 4थी टर्म. सर्वप्रथम तर मी पीसीबी न्यूज चॅनलचा आभार मानतो की आज आपण या ठिकाणी मला मुलाखतीसाठी बोलवलेला आहे. आता माझा प्रभाग क्रमांक जो 11 आहे ना, आता तुम्हाला खरं सांगतो, मी खऱ्या अर्थानं 10 नंबर हा माझा खरा तर प्रभाग होता आणि मी सुरुवातीपासून ठरवलं होतं की बाबा ओबीसी पुरुष पडलं तर आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवायची, अन्यथा लढवायची नाही. बरोबर. आणि दुर्दैवाने काय झालं, तिथं दोन्ही सर्वसाधारण पडले, ओपन पडले. मी ओबीसीचं कॅन्डिडेट आहे. मी म्हटलं आपण इतर आरक्षणामध्ये उमेदवारी मागायचीच नाही, जिथं आपलं हक्काचं आरक्षण आहे ओबीसी त्याच ठिकाणी आपण प्रयत्न करायचा. आणि मी मुलाखतीसाठी कुठलाच फॉर्म वगैरे पण नाही भरलेला. पण आम्हाला आदल्या दिवशी योगेश भाईंचा निरोप आला की सगळ्या नगरसेवकांना बोलवलेलं आहे. आणि दादांनी मला विचारलं, नारायण तुझं काय अर्ज वगैरे काय भरलं नाही? मी म्हटलं दादा, प्रभाग क्रमांक 10 मध्ये ओबीसी पुरुष नाही, त्यामुळे मी काय लढवायला इच्छुक नाही म्हटले. मग म्हटले ठीक आहे, मग कुठं आहे ओबीसी? तिथे म्हटले मोहननगर मध्ये वगैरे आहे. तर ती म्हटले ठीक आहे, मग मोहननगरसाठी आपण बघू. एवढं मी बोललो मग तिथं सगळी चर्चा झाली मोहननगरमध्ये नारायण शेठ येणार आहे निवडणूक लढवायला वगैरे, कारण माझं घर तिथे आहे, आपण पण त्याच ठिकाणी राहता. आणि 97च्या निवडणुकीमध्ये काही भाग जो होता ना, चिंचवड स्टेशन असेल, मोहननगरचा थोडासा जो भाग आहे, महात्मा फुले झोपडपट्टी 2002 ला होती, म्हणजे तर त्यामध्ये बराचसा भाग 25-30% भाग होता. मी म्हटलं दिलं पक्षाने ओबीसी पुरुषामध्ये तर मी लढतो काय. आणि मग काही दिवस गेले, 2-3 दिवस गेले वगैरे, मग मला असं कळलं की बाबा तिथे एक विशाल काळभोर म्हणून आपल्या पक्षाचे पण कार्यकर्ते, चांगलं काम आहे त्याचं. आणि माझी भूमिका अशी होती की कोणावर अन्याय होता कामा नये. तिथलं जे काही ज्या लोकांनी तिथं अनेक वर्ष काम केलं त्यांना न्याय मिळायला पाहिजे. तसंही माझ्या घरचे किंवा मी स्वतःही फार असा काही इच्छुक नव्हतो. जर सदस्य ओबीसी पुरुषांमध्ये जर आपल्याला लढवायचं नाही तर नाही म्हटलं. आणि मग काय झालं, 4-5 दिवसांनी मग मला फोन आला की असं ते विशाल त्या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत, आमच्या त्यांना उमेदवारी द्यायचं चाललं असं अण्णा बनसोडे मला सांगितलं. मी म्हटलं देऊन टाकलं. परत संध्याकाळी अण्णा बनसोडे मला बोलवलं किंवा प्रभाग क्रमांक 10 मध्ये जी ओबीसी महिला आहे तर तुमची महिला त्या ठिकाणी आम्हाला हवी आहे. मी म्हटलं आमच्या घरातली महिला काही निवडणुकीसाठी कोणी तयार नाही, काही नाही, मी काय करणार नाही. मीनवाईल काय झालं, 11 नंबर मध्ये माझं नाव सुचवण्यात आलं. आता गेली 12-13 वर्ष मी शिवतीर्थनगर या ठिकाणी राहतो. माझ्या घराच्या पाठीमागे श्री स्वामी समर्थांचं मंदिर मी 13 वर्षापूर्वी तिथं बांधलेलं आहे. आणि नुसतं मंदिर नाही बांधलं तर मी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने तिथं ट्रस्ट निर्माण केली आहे. त्याच्या माध्यमातून मी श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, श्री स्वामी समर्थ महिला मंडळ, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, श्री स्वामी समर्थ युवा मंडळ, श्री स्वामी समर्थ युवा मंच, अशा मी वेगवेगळ्या 5 प्रकारच्या तिथं ब्रँचेस वगैरे केल्या. आणि जवळजवळ 1200-1300 लोक माझ्याशी जोडलेले. आणि नुसतं मंदिर ते मंदिर नाही, ते खऱ्या अर्थानं समाज मंदिर आहे. त्या ठिकाणी मी अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो. त्या ठिकाणी मी महिन्याचं पारायण घेतो. दत्त जयंती असेल, गुरुपौर्णिमा असेल, स्वामींचा प्रगट दिन असेल, त्यावेळी मी 7-7 दिवसाचे पारायण देखील त्या ठिकाणी घेतो. आणि खूप भाविक त्याच्याशी जोडले गेलेले आहेत. आणि महाप्रसाद जर बघायला आपण, आम्हाला आठवतं मी 2013 साली ज्यावेळी मंदिर बांधलं आणि सुरुवात केली, 250 लोकांचा आम्ही महाप्रसाद त्यावेळेला केला. आज आम्हाला 25-30 हजार लोक येतात. आणि दिवसभर येणारी भाविकांची संख्या देखील खूप. माझ्या या प्रतिष्ठानी आमच्या या स्वामीच्या मंदिरामधून करोनाच्या काळामध्ये खूप काम केलं आम्ही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लोक त्यावेळेला माझ्या बरोबर होती. तिथे जागा भरपूर एक विरंगुळा केंद्र आम्ही ज्येष्ठ नागरिकांचं बांधलेलं आहे. पोलिसांनी पण आम्हाला अनुमती दिली होती की तुमच्या माध्यमातून तुमच्या प्रतिष्ठाच्या माध्यमातून लोकांना खूप सहकार्य होत आहे. आणि मी तर 15 वर्ष नगरसेवक होतो, त्यामुळे सगळं प्रशासन आपल्याला माहित होतं. मग कुणाला ऑक्सिजन बेड पाहिजे असेल, कुणाला कोविड सेंटरमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल, तर ही कामं आम्ही त्या माध्यमातून केली. पोलिसांचा ई पास त्यावेळेला लागायचा. कुठं बाहेरगावी जायचं असेल, कुणाचं लग्न असेल, काय असेल, तो ई पास देखील आम्ही अनेकांना मिळवून दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आम्ही आर्सेनिक अल्बमच्या त्या गोळ्या ते वाटप करायचे, ते सगळे माझ्याच तिथून ते करत होते. लोकांना डबे देण्याचं काम त्या ठिकाणी करत होते. अशा याच्यामुळे त्या स्वामींच्या मंदिराची खूप चांगली परिस्थिती लोकांना आली. आणि हे मंदिर हे समाज मंदिर आहे. सामाजिक उपक्रम आपण खूप घेतो. मी सगळे सण तिथं सार्वजनिक करतो. नागपंचमी त्या ठिकाणी करतो, होळीचा सण त्या ठिकाणी साजरा करतो, तुळशीचं लग्न असेल आम्ही त्या ठिकाणी सार्वजनिक करतो. आणि हे सगळं करत असताना अनेक लोक त्या जोडलेलं आहे. समाज प्रबोधन पण आपण त्या ठिकाणी व्याख्यानमाला वगैरे पण घेतो. ज्येष्ठांसाठी आरोग्याची शिबिर घेतो. महिला सक्षमीकरण संघात आपण खूप काम करतो. पण हे सगळं करताय तुम्ही 2012 पासून 17 पर्यंत नगरसेवक होता. 17 पासून तर नंतर पुढच्या काळामध्ये म्हणजे 9 वर्ष तुम्ही नाही, तो गॅप पडला तुमचा. हा इतका मोठा गॅप पडला, त्याच्यामुळं लोक तुम्हाला आता नव्याने कसं काय हे करतील? नाही, तसं गॅप जर तुम्ही म्हणाल तर तसं 3 वर्षाचा गॅप पडला, बरोबर आहे. कारण 17 साली माझा 130 मतांनी पराभव झाला, बरोबर आहे. कसं 2-2.5 वर्ष मला वाटतं सगळे नगरसेवक काम करत होते. त्याच्यानंतर आला करोना आल्याच्या नंतर काय सगळेच घरी बसले. आणि तुम्ही जे म्हणता ना गॅप पडलेला, सामाजिक कामाला गॅप पडलेला नाही. लोकांना माझं सातत्याने चालू, राजकारणाला गॅप, फक्त राजकारणामध्ये गॅप होता. पण माझे कामं चालू होते. आता मी 15 वर्ष नगरसेवक होतो, त्याच्यामध्ये पण मी 6 वर्ष स्टँडिंग कमिटीमध्ये होतो. मला कुठलं पद मिळालं नाही तो भाग वेगळा, पण सगळ्या कामाची माहिती होती. अधिकाऱ्याचे आपले चांगले संबंध होते आणि खूप सहकार्य मला अधिकारी करायचे. कधी माझा फोन गेला, कुठलं काम सांगितलं, कधी नाही म्हणत नसे मला. तुम्ही नगरसेवक नसताना कामं सुरूच ठेवली? हो, सुरूच ठेवलेली होती आणि काही अडचण येत नाही. काय मागच्या अनुभवाच्या जोरावरती मी खूप काम केलेलं आहे ते तिथं. आणि स्वामीच्या मंदिराच्या शेजारी मी बसलेलो असतो, कारण राहायला मी पुढेच आहे. सकाळ संध्याकाळ माझं त्या ठिकाणी मी तिथं लोकांच्या कामासाठी बसलेलोच असायचं. त्यामुळं मी काम करत गेलो. कामासाठी मला कधी असं नगरसेवक पाहिजे किंवा खंड पडला, गॅप झाली, असं काही झालं. आणि अधिकाऱ्यांनी पण मला कधी असं हे केलं नाही. मला ते सगळी माझी कामं. एवढ्याच या शिदोरीवरती तुम्ही निवडणूक लढताय, जिंकून येणार का? कारण तुम्ही पूर्वी मोहननगर, रामनगर हा संपूर्ण तुमचा अगदी हक्काचा मतदारसंघ होता. तुम्ही तिकडे गेलात, तिथे एकदा मला वाटतं निवडून आलात. आता वाढ रचना जी झालेली आहे परत, त्या वाढ रचनेमध्ये आता निवडण्याचं तुमचं गणित नेमकं काय? आता कसं आहे, प्रभाग क्रमांक 10 जो आहे ना, शाहूनगर आणि संभाजीनगर आहे. शाहूनगर, संभाजीनगर आणि माझा जो प्रभाग आहे त्याची भौगोलिक सीमा जर तुम्ही बघितली ना, तुमच्या लक्षातच येणार ती एवढं मिक्स झालेलं आहे. अच्छा. कारण शाहूनगरला लागून शिवतेजनगर आहे, पूर्णानगर आहे. संभाजीनगरला लागून बाकीचा परिसर येतो. म्हणजे आता जो माझ्या प्रभागामध्ये आहे, त्याच्यामध्ये फुले नगर असेल, शरदनगर असेल, सुदर्शन नगर असेल, कोयना नगर असेल, अजिंठा नगर असेल, हा सगळा जोडून आहे. काय आणि 10 नंबर पण असं त्याच बाजूला गेले. म्हणजे दोन्ही मतदारसंघाच्या ज्या सीमा आहेत ना, त्या अशा एकमेकाला भिडलेल्या आहेत. तुम्हाला कळणारच नाही काय. त्यामुळं हा प्रभाग जो आहे ना, हा माझ्यासाठी खूप सोपा आहे. प्रभाग क्रमांक 10 जो आहे ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, आम्हाला टार्गेट केलं गेलं, मला, मंगलाताईला. कारण आम्ही 10 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. मग ह्यांना कसं अडचणीचं ठरेल, हे कशी निवडून येणार नाही, म्हणून तुम्हाला सांगतो ना मी की शाहूनगर, संभाजीनगरला हा मोरवाडी, लालटोपी नगर, अगदी आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागं पण नेलं, जिथं आमचा काही संबंधच नाही तिथं, हे आम्हाला अडचणीचं ठराव. आता माझी महापौर मंगलाताई कदम यांचं देखील काम चांगल्या पद्धतीचं, त्यांची देखील दमछाक झाली, माझी देखील दमछाक झाली. दोघांच्या बाबतीमध्ये सर्वात चांगले हे दोघे म्हटलं पॅनल येणार. तर लोक म्हणायचे काही झालं तर हा पॅनल येणार, काही झालं पॅनल. पण यांनी अशी रचना केली होती प्रभाग रचनेची की काही झालं तरी हे दोघं आले नाही पाहिजे. त्याच्यामध्ये आमच्या ताई सुटल्या, मी 130 मतांनी अडकलो त्याच्यामध्ये. अच्छा. कारण मला सगळा इकडचा फटका बसला ना. पण यावेळेस काय? यावेळेस मी 100% निवडून येणार आहे, माझी खात्री आहे. कसे येणार? मी तुम्हाला ते कसे येणार? तुम्ही जे म्हणाला की हे स्वामीच्या मंदिराच्या माध्यमातून आपण जे काही कार्य, प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काही कार्य वगैरे केलेले आहे, राहायला पण आपण त्याच ठिकाणी, संपर्क माझा त्या ठिकाणी मोठा दांडगा आहे.
काय कारण गुरुवार असेल किंवा इतर दिवस असेल, स्वामीचे भक्त त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर येतात. आणि नुसतंच मी तुम्हाला जे सांगितलं ते मंदिर ना, ते समाज मंदिर झालेलं. सामाजिक उपक्रम मी त्या ठिकाणी खूप घेतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, व्याख्यानमाला असेल, आरोग्याची शिबिर असेल, महिलांचं सक्षमीकरणाचं काम असेल, महापालिकेच्या महिला बाल कल्याणचे जेवढे बी कोर्सेस आहेत ना, गेली 7 वर्ष माझे ते चालू आहे. अरे हा, एक मंगल काळे नावाची आमचे कार्यकर्ते, आणखी 2-3 कार्यकर्ते आहेत. तिच्या माध्यमातून आम्ही काय करतो असं, महापालिकेचे सगळे कोर्सेस त्या ठिकाणी घेतो. ते जवळजवळ आतापर्यंत, कालच आमचा एक सेमिनार त्या ठिकाणी झालं. 2,500 महिलांना आम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलेलं आहे. बचत गट त्या ठिकाणी नाही म्हटलं, म्हणजे जवळजवळ 70 बचत गट त्या ठिकाणी आहे. अच्छा. म्हणजे माझं काम चालू आहे. काम कुठल्या प्रकारे थांबलेलं आहे. सत्ता असेल तर माणूस काम करतो असं माझं झालेलं नाही. आणि त्यात आता काय झालं, मला कुठली कौटुंबिक जबाबदारी माझ्यावरती राहिली, त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ. आणि घरचेही म्हणतात तुम्हाला आवडतं ते करा. काय मुलांची लग्न झाली, मुलींची लग्न झाली, आता करणार काय. आणि आपल्याला तर ही आवड आहे. लोकांशिवाय आपल्याला करमत नाही. एवढ्या वर्ष 30-35 वर्ष आपण राजकारणामध्ये आहोत ना, लोकांशिवाय आपल्याला करमत नाही. आणि मग लोकांना पण विश्वास आहे, बाबा ह्या माणसाकडे गेले की काम होतं. मग कुणाचं ऍडमिशन असेल, कुणाचं हॉस्पिटलायझेशन असेल, बिल कमी करायचं, लोकांना कुणाचं पोलीस स्टेशनची कामं असतील. हे तुमचे हे ह्याची कामं झाली. याच्याशिवाय तुम्हाला समजा वार्ड डोळ्यासमोर आणला तर वार्ड मध्ये काय समस्या आहेत, काय तुमच्या डोळ्यासमोर नवीन आणखीन काय करायचं आहे? हा, कसं आहे माहिती का, आता या प्रभागामध्ये मी काही नगरसेवक नव्हतो, पण नगरसेवक नसलो तरी वार्डाच्या काय समस्या आहे काय नाही हे मला माहिती. आता आम्ही त्या प्रभागात राहतो पण नगरसेवक नाही, पण लोकांशी कनेक्टेड आहे. आता जे नगरसेवक त्यावेळेला निवडून गेले ना, ते लोकांशी संबंधित नव्हते, ते तिथं स्थानिक पण फारसे असे कोणी नव्हते. त्यामुळे मी गार्डन मध्ये फिरायला गेल्याच्या नंतर मग आम्ही तिथे एक ग्रुप तयार केला आमचा, एक बीसीचा ग्रुप केला. नंतर त्याला पूर्णा नगर विकास कृती समितीचं नाव दिलं. मी अध्यक्ष नाही, पण आमच्या एका सहकार्यानं आम्ही त्या ठिकाणी सुनील कदम नावाचे त्यांना अध्यक्ष केलं. आणि कृती समिती जी पूर्णा नगर शिवतेज नगर मध्ये काम करते ना, ते नगरसेवक देखील करत नाही. काही प्रॉब्लेम झाला तर लोक आम्हाला सांगतात. रोज सकाळी आम्ही त्या ठिकाणी फिरायला असतो. मग साहेब इथं हा प्रॉब्लेम आहे, साहेब तिथं लाईटचा प्रॉब्लेम आहे, इथे प्रॉब्लेम आहे, इथं पथारीवाल्यांचा आम्हाला प्रॉब्लेम आहे, काही समस्या असतील तर लोक आम्हाला सांगायचे. आणि आम्ही काय करायचो, माझ्या अनुभवाच्या जोरावरती आम्ही अधिकाऱ्यांना सांगायचो. माझ्या कृती समितीच्या सगळ्या सदस्यांना मी अधिकाऱ्याचे नंबर देऊन ठेवले. त्यांना सांगितलं यांचा फोन आला तर माझा फोन आला, आणि ती अडचण दूर करायची. या माध्यमातून आम्ही कामं करत गेलो. लोक तिथं नगरसेवकांना विसरले, आम्हालाच काम सांगायचे सगळे. हा एक तिथं फायदा मला. काय सतत संपर्क. आता कोणते मोठे प्रोजेक्ट तुमच्या त्या भागात मंडई आहे? त्या ठिकाणी मंडई नाहीये, पण ती मंडई खाली आहे. साने चौकाच्या अलीकडे जी मंडई आहे ना, भीमशक्ती नगरच्या, नाही अधिकृत ती रोडला बसते, रोडला बसते मंडई. अशी अधिकृत अशी मंडई नाही. आता तुम्ही बघाल ना, शनिवारी वगैरे त्या ठिकाणी शनीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी मीच एक बांधलेलं मंदिर आहे. त्याच्या आजूबाजूला लोक सगळे बसतात, तो भाग वेगळा, ते रोडला संपूर्ण. अधिकृत महापालिकेने बांधलेली रिझर्वेशन मधली मंडई आहे का? हॉस्पिटल आहे का? शाळा आहे का? खेळाचं मैदान आहे का? नाही. आता कसं आहे की यापूर्वीचे नगरसेवक जे होते ना, त्यांनी काही कामं केली नाही असं नाही. असं मी कोणावरती टीका कोणाला हे करणं, जे झालं ते झालेलं आहे. काय एका ठिकाणी मला वाटतं कृष्णानगरच्या त्या ठिकाणी महापालिकेची शाळा आहे, काही ठिकाणी क्रीडांगण देखील चांगल्या पद्धतीने विकसित केलेलं आहे, पण ते मेंटेन झालेलं नाही. त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम येत होते. तीच कामं आम्ही त्या ठिकाणी करतो. आता शनी ग्राउंड वरती अनेक प्रॉब्लेम येतात, तिथं आम्ही फिरायला जातो. छान उद्यान केलं आमच्या आधीच्या नगरसेवकांनी केलं, त्याचं आम्हाला काही श्रेय घ्यायचं नाही. ते श्रेय त्याच नगरसेवकांना जाऊ दे. आपण एवढं शाहू उद्यान तुम्ही केलं. शाहू उद्यान कसं म्हणजे ते प्रसिद्ध आहे, विलासराव देशमुखांच्या हस्ते त्याचं उद्घाटन. आता ते बघा, आपण छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा आपण आपल्या काळामध्ये केला. त्यानंतर आपण राजर्षी शाहू उद्यान विकसित केलेलं आहे. हे विकसित करत असताना त्याच्या उद्घाटनाला राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्या ठिकाणी आले होते. आपण बहिरवाडी क्रीडांगण केलं, तिथे व्यायामशाळा केली, एक पिरॅमिड हॉल त्या गार्डन मध्ये बांधलेला, सगळे रस्ते वगैरे आपण छानपैकी तिथे केलेले. आता तो MIDCचा भाग होता. MIDCने जे अम्युनिटीज प्लॉट म्हणून सोडले ना, ते सगळे आपण त्या ठिकाणी विकसित केले. एवढं तुम्हाला सांगतो, मी 97 साली निवडून आल्याच्या नंतर आज तुम्हाला जे सायन्स पार्क, आज तुम्हाला जे ॲटो क्लस्टर, आज तुम्हाला जिथं महापालिकेची इमारत दिसते ना साहेब, ते सगळे आरक्षण मी ताब्यात घेतले, मी स्वतः. कारण त्या वार्डाचा मी नगरसेवक होतो. ती संपूर्ण काटे कुटुंबियाची जागा होती. ते आरक्षण 56 एकर ती जागा होती. आणि त्या काटेंचे नातेवाईक होते आमचे गराडे साहेब, तत्कालीन सिटी इंजिनियर होते. ते थोडस जरा कसं लेट करता येईल, काय करता येईल, हे करता येईल, त्यामुळे माझा त्यांचा थोडासा वाद पण त्या ठिकाणी झाला. पण मी ती जागा ताब्यामध्ये घेऊनच राहिलो. आज काय झालं? आज बघा तिथे काय झालं. आज त्या ठिकाणी सायन्स पार्क साठी बघा, तुपे साहेब झालं, आम्ही झालं,
आपल्या इथे एक ते महापालिकेचे हे होते जपे, विश्वासराव हो, जपे, विश्वासराव जपे, सायन्स सल्लागार. सल्लागार होते. राजीव कापसे आमचे त्यावेळी चेअरमन होते. आम्ही दिल्ली, कलकत्ता, लखनौ या ठिकाणी जिथे जिथे सायन्स project चांगला उभा. तो आम्ही त्या ठिकाणी बघून आलो काय, आणि मग ते खरं त्याला मूर्त स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. नारायण, तुमच्या विरोधात कोण आहे आता? पण तुम्ही माझ्या विरोधामध्ये तुम्ही अनुभवी आहात, राजकारणाचा अनुभव आहे, 4 निवडणुका लढल्यात तुम्ही. यापूर्वी श्रीरंग मानेंच्या निवडणुका सुद्धा तुम्ही त्याच्या बरोबरीने लढलात. स्टँडिंग कमिटी, त्यावेळेची जी वादग्रस्त स्टँडिंग कमिटी, तो इतिहास तुम्ही राजकारणात निर्माण केला. पण आता तुमच्या समोर राजकारणात प्रतिस्पर्धी तुमचा आखाड्यामध्ये कोण आहे? दुसरा पैलवान कोण? आता तुमचा पहिला प्रश्न आहे की मी ज्याला मदत करतो, ज्याला सहकार्य करतो, ना अगदी मनापासून करतो. खासदार श्रीरंगाप्पा बारडेंची आमची खूप चांगल्या पद्धतीची मैत्री आहे. आणि त्या स्टँडिंग कमिटीची इलेक्शन तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये फार माझा महत्वाचा सहभाग राहिलेला आहे. इव्हन आपण आपल्या आत्मचरित्रामध्ये पण त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळं जिथं राहील तिथं त्याच्याशी आपण प्रामाणिक राहायचंय. तुम्हाला गुन्हेगार उचलून येणार होते. हो, अगदी म्हणजे पिस्तॉल वगैरे लावण्याचा प्रकार पण त्या काळामध्ये घडला. पण ते इतिहास झाला तो, पण तो कायम स्मरणात राहील लोकांना. एक त्याच्यातून एक कळलं की बाबा नारायण ज्याच्या पाठीशी आहे ना, तो कायम तसाच राहतो. आपण असे दुय्यम भूमिका, डुप्लिकेट भूमिका आजपर्यंत कधी घेतलेली नाही. आता काय परिस्थिती? आता परिस्थिती अशी आली की आता प्रभाग क्रमांक 11 मधून मला राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यावी लागली. त्याचं कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. कारण इथं सक्षम असा उमेदवार नव्हता. संजू शेठ नेवाळेचं देखील काम तिथे चांगलं आहे, पण नुसतं संजू शेठ नेवाळे पॅनल हँडल करू शकणार नाही अशी काही लोकांची भावना झाली, त्यांच्या कुटुंबियाची भावना झाली. त्यांनी माझ्याशी अप्रोच केला वगैरे. आता मी जर ते नसताना घेतलं तर मला हे ओबीसीचं माझ्या महिलेच्या गळ्यात पडलं असतं ते तिकीट, ते मला नको होतं. म्हणून मी ते घेतलेलं आहे त्या ठिकाणी. आणि मग आम्ही पॅनल पण चांगल्या पद्धतीने केला. मग गटामध्ये आमचा मारुती जाधव आहे. हा मारुती जाधव 15-20 वर्ष बीजेपीचं काम करतो. कोविडच्या काळामध्ये पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं. त्याच्या सुदैवानं हा SC पुरुष पडलेला आहे, परंतु केवळ पैशाच्या अभावी त्याला त्यांच्या पक्षाने तिकीट दिलं नाही. हा, आणि भाजपमध्ये पैसे तर फार प्रस्त वाढलं, पण काय म्हणा त्याच्याकडे पैसे नाही, त्यामुळे त्याला काही उमेदवारी मिळू शकली नाही. आणि मग कुंदन गायकवाड म्हणून जे माजी नगरसेवक ते चिखलीमध्ये, तर त्यांना ती उमेदवारी दिलेली आहे. आणि मग आम्हाला पण मारुती सारखा चेहरा पाहिजे होता की जो समाजामध्ये काम करणाऱ्या जनतेशी त्याची नाळ जोडलेली. त्याचं काम आम्ही अनेक वर्ष बघतो बरं का. मारुतीचं फुले नगरमध्ये त्या भागामध्ये त्याचं खूप चांगलं काम, मग त्याला आम्ही दिलेली उमेदवारी. दुसरं ही दत्ता काकाच्या भावाची सून, दत्ता काकाची सून आहे ॲडव्होकेट मयुरी साने, ही ओबीसी महिलामधून आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. दत्ता काकांचं काम आपल्याला माहिती, त्यांनी पण चांगल्या पद्धतीने काम केलं. आता शरद नगर वगैरे जो काही एरिया, अजंठा नगर असेल, भीमशक्ती नगर असेल, हा सगळा साने चौकाच्या आजूबाजूचा परिसर तिथं दत्ता काकाचा चांगल्या पद्धतीचा टच होता. आणि मग आम्ही त्यांना ती उमेदवारी दिलेली आहे. आणि संजू शेठ ज्यांनी माझ्यासाठी स्वतःच्या घरातील महिलेला उमेदवारी देतो म्हणून ते आमच्या सत्यभामा, त्यांचं नाव संजय शेठ नेवाळेचं नाव फार मोठं आहे. तिथं ते ज्या बाजूला असतील त्या बाजूचं पॅनल येतं, पण ते वजनदार असं नाव, त्यांचं एक नाव, तुमचं एक नाव, तुमचं पॅनल सगळं वजनदार आहे. समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार काय म्हणतोय, त्यांची परिस्थिती काय? आता काय झालं माहितीये का, ते तुम्ही आखाड्यात उतरला, शेड्यू ठोकलाय नाही, बरोबर आहे काय. आता कसं आहे माहितीये का, एक असं झालं की आमचं पॅनल तर पहिल्यामध्ये खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. आणि त्यांनी काय केलं माहितीये का, भारतीय जनता पक्षाने पॅनल बनवताना त्यांच्या हातनं खूप चुका झाल्या. त्या कशा चुका झाल्या माहितीये का, त्यांचे 3 उमेदवार बाहेरचे आहेत. अच्छा, वार्डच्या बाहेर. स्वतः निलेश नेवाळे देखील त्या प्रभागामध्ये राहत नाही. ते उद्योजक आहे, यशस्वी उद्योजक आहे. राजकारणाचा, सामाजिक कारणाचा फार असा त्यांचा सहभाग राहिलेला नाही, कुठल्या पद्धतीचा त्यांना वारसा आहे. फक्त त्यांच्याकडे गडगंज पैसा आहे. आणि मग पैशाच्या जोरावरती देणग्या देणं, मनोरंजनाचे कार्यक्रम घेणं, अशा पद्धतीचं ते काम करून ते सगळ्यांना परिचित झाले. भाजपने उमेदवारी देताना सगळ्या ठिकाणी मला वाटतं हे इथंच नाही, प्रत्येक ठिकाणी असाच उद्योग केलेला आहे. पैसा हा प्रमुख घटक झालेला आहे. नारायण शेठ, तुम्ही आता मैदानात 4थ्यांदा उतरताय, तसं म्हणजे 3 वेळा नगरसेवक होता, एकदा पराभव झाला, आता 5व्यांदा रिंगणात. तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे, तुमच्या समोर सगळं मैदान तसं साफ आहे. आता मला वाटतं 15 तारखेला मतदान आहे, फक्त किती 7-8 दिवस, 7 दिवस झाले. त्या 7 दिवसामध्ये तुम्हाला
मला वाटतं की पुढच्या वेळेस तुम्ही निवडून आलात तर नगरसेवक म्हणून आमच्याकडे याल. नक्की नक्की. तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. वेळेअभावी जास्त मी काही त्याच्यात बोलत नाही कारण वेळ तसा कमीच राहिलेला हो आहे. हो बरोबर. पण तुम्ही आतापर्यंत त्या परिसरामध्ये जे डेव्हलपमेंट केली MIDC असताना ही डेव्हलपमेंट केलेली आहे. पूर्वी सगळा खाणीचा परिसर हो, होता, खाणीचा परिसर. तो संपूर्ण जोडून तिथे उद्यान किंवा बाकी संपूर्ण तुम्ही डेव्हलप केलेले. नगरसेवक झाला तर मला आता वाटतं एकच फक्त सांगायचं राहिले 2012 ते 2017 पर्यंत आमचा शाहूनगर संभाजीनगर हा मॉडेल वॉर्ड होता. हे तो मॉडेल तुम्हाला आठवण करून बरोबर देतो. अगदी अगदी. मग त्या संभाजीनगर आम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेले. मग शिवशाही उद्यान असेल, बर्ड व्हॅली असेल, बहिणाबाई चौधरीचा थोडासा प्रॉब्लेम आहे तिथे कारण ते झुक आहे, त्या केंद्र सरकारच्या परमिशन, त्याचे नॉर्म्स वगैरे आहे ना, ते खूप क्रिटिकल तो प्रश्न झालेला आहे. पण तो क्रिटिकल म्हणजे मला कळत नाही त्याच्यावरती आता किती परवा आकडा आहे की आम्ही 30-40 कोटी पर्यंत खर्च झाला ना, अजून तसंच हो, पडून तसंच पडलं. 7-8 वर्ष झालं ते एवढं मोठं चांगलं प्रशस्त उद्यान पुण्यातून लोक पाहायला यायचे. नाही त्याच्यासाठी बरं का, ते लोकप्रतिनिधी आणि महापालिका पण जबाबदार नाहीये. ऍक्च्युअली त्याचे नॉर्म्सच एवढे कडक आहेत ना, कुठलाच निर्णय तिथे नाही पण खर्च तर करतात ना, वारंवार चालेल, खर्च तर चालेल. एवढा झाला प्रचंड, तो फार मोठा विषय बरोबर. चालेल, हरकत नाही. पुढच्या वेळेस आपण पुन्हा एकदा भेटूया. तुम्हाला आमच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद.